हाय एव्हरीवन, कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत. तर फ्रेंड्स, आज मी सुट्टी घेतलेली कारण भरपूर कामं होती. आजच्या दिवसात मी भरपूर कामं आवरलेली आहेत. रात्रभर जागरून, मेन म्हणजे रात्रभर जागरून मी चार प्रकारचे फराळ म्हणजेच मुलीसाठी, मुली बाहेर असते आमची, बाहेर देशात, तर तिला माझ्या हातचं खूप आवडतं. तर तिला काही मेडिसिन किंवा अदर जे तिच्या वस्तू होत्या त्या पाठवायच्या होत्या. त्याच्याबरोबर ती म्हणाली की बाहेरचा फराळ देऊ नको मम्मी, तू घरातच बनव. तर शेवटी आईचं हृदय असतं किंवा मन असतं. तर चला म्हटलं सुट्टी घेऊया आज. आणि मी रात्रभर जागून लसूण शेव, चिवडा, पोह्याचा चिवडा, आणि त्यानंतर कॉर्न चिवडा, लाडू, बेसनचे लाडू, त्यानंतर थोडेसे मी मेथीचे लाडू, आणि चकली मी बाहेर पॅकेट घेतलं. चकली म्हणजे ती घरगुतीच होती कारण वेळ नव्हता तेवढा. एवढं सर्व मी आणि रात्रभर मी जागून फक्त एक मॉर्निंगला लसूण शेव केला. बाकी सर्व मी 3 वाजेपर्यंत, रात्री मी 10 वाजता सुरुवात केली, ती रात्री 3 वाजेपर्यंत मी सर्व फराळ माझ्या मुलीसाठी केला. आता एवढ्या लांबून ती आपल्याला सांगत आहे आणि बाहेरचं खाणं देऊन काय फायदा नाही. म्हटलं चला करूया आपण. आणि मी रात्रभर, तुम्हाला शॉर्ट मी दाखवेनच, मी रात्रभर मी हे फराळ केला तिच्यासाठी, थोडी शॉपिंग केली आणि सर्व मी जे तिचे साहित्य होतं ते मी MIDC आमच्या इकडे आहे, तिकडे कुरिअर आहे, मी तिथे एकच ठेवलं आहे. म्हणजे चांगली माणसं आहे, तीच बरोबर वेळात पोचवले जातात. तर मग मी तिथे इंटरनॅशनल आहे कुरिअर, तर मी तिकडे देऊन आली. त्यानंतर मी दुपारी अदर कामं केली माझी. आणि नंतर संध्याकाळी आमच्या बँकेच्या 2 स्टाफचा निरोप समारंभ होता, म्हणजे ते रिटायर झालेत. तर मग मी आता दादरला जाऊन आली आणि त्यांचा सत्कार समारंभ अटेंड केला. त्याचा पण छोटासा शॉर्ट मी दाखवेनच. तर खूप बरं वाटलं. आणि कसे आहात फ्रेंड तुम्ही? मजेत आहात ना? तर मजेतच राहा. आता उन्हाळा चालू झालेला आहे, खूप गरमी होत आहे आणि गरमी असल्यामुळे भरपूर म्हणजे पाणी प्या, उन्हामध्ये जास्त जाऊ नका. आत्ता बघा मी आली तरी गरम, आता मी आता पावणे 10 झालेले आहेत. मी सर्व अटेंड करून आलेली आहे. हे आपला स्वागत समारंभ वगैरे जेवून वगैरे आलेली आहे. तर आता काहीच काम नाही आहे. आता मी मस्त झोपणार. उद्या ऑफिस आहे माझं. आणि मस्त बरं वाटलं. पूर्ण दिवस बिझी झाली, अजून भरपूर कामं आहेत. मध्ये मी सुट्टी घेऊन माझी कामं आवरणार आहे. तर तुम्हाला मी शॉर्ट दाखवतेच आहे मी काय काय बनवलं आहे ते. फ्रेंड्स बघा, हा शॉर्ट दाखवते तुम्हाला. हा पहा, मी रात्री 10 वाजता फराळ बनवायला घेतला. तो 3 वाजेपर्यंत माझ्या मुलीसाठी खास बाहेर देशात पाठवायला हा फराळ मी एका रात्रीत बनवला. आणि आज मी तो कुरिअरने पाठवला. पण लसूण शेव बनवला, मेथीचे लाडू बनवले, बेसनाचे लाडू बनवले, चिवडा बनवला आहे पोह्यांचा, आणि हा आहे कॉर्नचा चिवडा म्हणजे मक्याचा चिवडा. आणि चकली आहे ना, ती स्पेशल मी बाहेरूनच घेतलेली आहे, घरगुतीच आहे. पण एवढे पदार्थ मी रात्रभर बसून बनवलेले आहे माझ्या मुलीसाठी. बघा किती छान बनलेले आहेत आणि टेस्टी पण बनलेले आहेत. इतके टेस्टी बनले आहेत की माझी मुलगी खूपच खुश होऊन जाईल. तर असंच आपल्या मुलांवर प्रेम करा, पण त्यांच्या शिक्षणाकडे मात्र काळजीपूर्वक लक्ष द्या आणि ते वाकड्या मार्गाने जाऊ नये याची पण दक्षता घ्या. तर छानच मस्त ना. बघा किती फराळ मी बनवलेला आहे आणि तो फराळ इतका टेस्टी बनलेला आहे की माझ्या मुलीला भरपूर आवडेल तो. आणि माझ्या मुलासाठी मी एप्रिलमध्ये त्याने सांगितलं एंडला पाठवायचं आहे. त्याचं सामान थोडं, तो पण शिक्षणाला बाहेर आहे, तर त्याचं जे सामान शिल्लक राहिले आहे ते मला म्हणजे जास्त झालेलं वजन, त्यामुळे मी आता ते एप्रिलमध्ये पाठवणार. आणि त्यालासुद्धा असाच फराळ माझ्या हातचा आवडतो, म्हणजे घरात बनवलेल्या वस्तू त्या सर्व मी बनवणार आणि त्याला पण पाठवणार.
खूप आवडतं मला आणि म्हणजे मुलांना माझ्या हॅपी ठेवायला खूप आवडतं. ठीक आहे, मला थोडा त्रास होतो, पण म्हणजे काम करून म्हणजे सर्व्हिसला जाऊन येऊन हे सगळं पदार्थ करणं हे दिवाळीतच आपण नॉर्मली करतो आणि काही लोक करत असतात आपल्या घरच्या घरी, पण आपल्याला तेवढा वेळ नसतो. पण मुलांसाठी तर करायलाच पाहिजे, मग मी केली. तर मग सांगायचा उद्देश म्हणजे तुम्ही हे करा, पाणी प्या, भरपूर पाणी प्या, उन्हात जाऊ नका, गरमी चालू झालेली आहे, आपण सेफ राहायचं कधी पण. आणि मस्त म्हणजे घरातच राहा किंवा ऑफिसमध्ये असाल तर मधल्या दुपारच्या वेळात कुठे बाहेर पडू नका जास्त उन्हामध्ये. तर चला फ्रेंड्स, मी हा छोटासाच व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मी स्वागत समारंभाचा जे आमच्या बँकेमध्ये सत्कार समारंभ होता त्याचा व्हिडिओ बनवला नाही, कारण मी तो टाकू शकत नाही आपल्या यूट्यूब चॅनलला, कारण तो पर्सनल नाही आहे त्यामुळे. तर मी आता आलेली आहे घरी, मस्त झालेला आहे कार्यक्रम. तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.